स्वाभाविक आहे की प्रत्येक व्यक्तीला वाटतं, भाविकाला वाटतं की मला पुढे बसायला मिळावं, गुरुजींना पाहावं, अशी प्रत्येकाची आपण त्या दृष्टीने ते प्रयत्न करत आहे. आपण त्या ठिकाणी त्याची जागा मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे. माझ्या नागरिकांना, भाविकांना एवढी विनंती आहे की आपण कथेला येताना त्या ठिकाणी जागा मोठ्या प्रमाणात आहे. एक सर्टन डिस्टन्सनंतर त्या ठिकाणी दिसत नाही. आपण 40 त्या ठिकाणी LED स्क्रीन उभारलेले आहेत, मोठे मोठे स्क्रीन उभारलेले आहेत. त्यात त्यांना क्लिअर दिसता येईल, गुरुजी आपल्याला समोर दिसतीलच. स्पष्टपणे पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी सर्व पेंडॉलमध्ये 40 स्क्रीन आपण लावलेले आहेत. त्या ठिकाणी चांगल्या महाराज दिसू शकतील, ऐकू शकतील अशा पद्धतीनं साऊंड सिस्टम देखील उभारलेलं आहे. ते सावलीमध्ये कसे राहतील यासाठी आम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी पेंडॉल उभारतो आहे. आणि माझ्या सर्व नागरिकांना, भाविकांना एवढी विनंती आहे, ते इथले असतील किंवा बाहेरून आलेले असतील, येताना आपण लहान मुलांना त्या ठिकाणी आणू नये आणि जास्त वृद्ध असतील, आजारी असतील त्यांना देखील आणू नये, प्रकृतीची काळजी घेण्याच्या दृष्टीने. आणि आपण येताना माता भगिनींनी मौल्यवान वस्तू कुठल्याही परिधान करू नये, जेणेकरून त्या गर्दीमध्ये तुटतील किंवा चोरीला जातील, आपलं नुकसान होईल. अशा दृष्टीने त्यांनी स्वतःची काळजी घ्यायची अशी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे. जे आपल्याला आजार असेल त्याची गोळ्या वगैरे सोबत आणायचे आहे. जे काही या ठिकाणी उष्माघात होऊ शकतो, त्यामुळे काय होऊ शकतो, त्यासाठी आम्ही तेवढी व्यवस्था या ठिकाणी मेडिकल कॅम्पद्वारे आम्ही त्या ठिकाणी आयोजित केली. तरी देखील नागरिकांनी आपल्या स्वतःची काळजी घेऊन कथा कशी सुरळीत होईल यासाठी सर्व नागरिकांनी आयोजन समितीला सहकार्य करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे.